सातारा येथील जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असलेले पुष्प पठार सध्या शेकडो प्रकारच्या फुलांनी बहरले आहे. या हंगामात मागील महिन्यात झालेल्या भरपूर पावसामुळे फुले मोठ्या प्रमाणात उगवली आहे. हा पुष्पांचा गुलदस्ता पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि स्थानिक कमिटीतर्फे यासाठी काम करत असून 128 लोक या संपूर्ण परिसरात पर्यटकांना मार्गदर्शन आणि अतिउत्साही पर्यटकांपासून फुलांचे संरक्षण करत आहे. हा संपूर्ण विस्तीर्ण असा पठार, ज्याला ग्रामीण भाषेत सडा म्हणतात, रंगीबिरंगी आकर्षक फुलांच्या गालिच्याने सजलेला पाहायला मिळत आहे. फुलांमध्ये प्रामुख्याने नागफणी, कर्णफूल, धनगरी, पागोट, कवडी, आभाळी, चवर, गवर, सोनकी, रेंडागे, कावळा, भोपळी, कळलावी, सातारी तुरा, कंदील पुष्प आणि क्वचित दिसणारे दवबिंदू, ड्रोसेरा बर्मानी आणि ड्रोसेरा इंडिका अशा अनेक प्रजातींची फुलांचा समावेश आहे. शनिवार आणि रविवार सुट्टीच्या काळात या ठिकाणी पर्यटकांची हजारोच्या संख्येत मोठी गर्दी होत आहे. ट्रॅफिक जाम सारख्या समस्या निर्माण होत आहे. पर्यटकांचा वेळ ट्रॅफिक जाममध्येच जात असल्याने पर्यटकांनी शक्यतो शनिवार रविवार सोडून इतर दिवसात आल्यास त्यांना चांगल्या प्रकारे फुले आणि संपूर्ण पुष्पपठार पाहता येईल आणि या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येईल. तर मग कधी येताय? राजधानी सातारा तुमच्या स्वागतासाठी सदैव तत्पर आहे. आणि या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद घेता येईल. तर मग कधी येताय? राजधानी सातारा तुमच्या स्वागतासाठी सदैव तत्पर आहे.